नमस्कार, मी रेश्मा शिंदे इनसाइट स्टोरी कडून माझ्या बच्चांसाठी इथे गोली वडापावर पार्सल घ्यायला आली होती. आणि इथे मला माझा जो आवडता विषय की महिलांनी सक्षम व्हावं, महिलांनी एन्जॉय करावं, स्वतःचं जीवन त्यांनी आनंदाने जगावं. तर इथे मला माझ्या ओळखीचा एक ग्रुप भेटलेला आहे. तर आपण त्यांना भेटणं विचारणार आहे की 2024 तुम्हाला कसं गेलं. 2024 खूप आनंदात गेलं आणि 2024 सारखंच 2025 पण खूप आनंदात जाईल हीच अपेक्षा. मला खरंच आनंदाने वाटतंय की कारण माझ्या अनुभवानुसार 2024 खूप जणांना खराब गेलं. कारण शनीचं वर्ष होतं, 8चा नंबर होता, तरी पण त्यांना चांगलं गेलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. दुसरा प्रश्न माझ्या आवडत्या ताईंना मी विचारते की तुमचा या नवीन वर्षी काय संकल्प तुम्ही घेतलेला आहे. मी संकल्प घेतलाय छानपैकी डान्स वगैरे करायचा, एन्जॉय करायचा मस्तपैकी. आणखीन म्हणजे काय संकल्प की बाबा ही गोष्ट मी करत नव्हती पण आता करणार आहे. एखादी गोष्ट अशी असेल ना की जी मला आवडत होती पण मी केलीच नाही, आता मला करायची खूप इच्छा आहे. मी सगळंच एन्जॉय केलंय, सगळ्याच गाडी वगैरे सगळं फक्त 4 व्हीलर चालवायची राहिली आहे फक्त माझी. ती पण करणार यावर्षी. बघा मैत्रिणींना आपण कुठे आहे आणि माझ्या भगिनी पुसतच्या कुठे जात आहेत. तर त्यांनी आता सांगितलं की त्यांनी सगळंच एन्जॉय केलं आणि आणखीन करणार आहे. तुम्ही पण करा असं माझी इच्छा आहे. ते त्यांना माहिती आहे. ताई, तुम्ही काय संकल्प ठेवलेला आहे यावेळेस 2024 गेल्या 25चा? 2025 मध्ये मी खूप एन्जॉय करणार आहे. म्हणजे 4 व्हीलर वगैरे शिकणार आहे आणि बस मजा. ओके. ताई, मला सांगा की तुमचं कोणतं स्वप्न अधुरं राहिलं होतं आणि ते तुम्हाला करायची इच्छा आहे, असं काही आहे का? नाही, असं काही नाही, सगळे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि आता बस एन्जॉय करायचं. लाईफ आहे तेवढं आयुष्य छान जगायचं. बरं, तुमचा हा कोणता ग्रुप आलेला आहे आता इथे? आज आम्ही ऋग्वेद कॅम्पस म्हणून आमचं कॉलनी आहे, तर त्या कॉलनी मधून आम्ही आलेलो आहे. आणि नेहमीच आम्ही असं कुठेही पण जातो, एन्जॉय करतो. आमचा ग्रुप म्हणजे नागपूरला वगैरे सुद्धा गेलो होतो. हा किती जणींचा ग्रुप आहे तुमचा टोटल? आमचा 10 जणीचा ग्रुप आहे आणि प्रत्येक सण कुठे पण आम्ही सगळेजण सोबतच जात असतो. आणि आता आम्ही म्हणजे काही जुने ह्या नवीन पोरी तरी पण आम्ही सगळेजण एकत्र म्हणजे आम्ही जुनं नवायचा काही भेद न करता आम्ही असं छान एन्जॉय करतो. आणि परत म्हणजे आणि आता काही सुना याच्यात ऍड झालेल्या आहे, पण आम्ही त्यांच्याकडून शिकतो आणि नवीन त्यांच्याकडून शिकतो, जुनं ते आमच्याकडून शिकतात. हे आपण पाहिलंय मैत्रिणींनो की जुनं म्हणजे जुन्या गोष्टी आम्ही पुढच्या पिढीला फॉरवर्ड करतो आणि नवीन पिढीकडून, नवीन सुनांकडून आम्ही काहीतरी नवीन शिकतो. हे घेण्यासारखं आहे की सासू सुना भांडत नाहीत, ताटाला भांड लागत असलं तरी एकमेकीला सोबत राहतात. आमच्या ग्रुपमध्ये 2 सासू सुना आहेत आणि सुनबाई.